नमस्ते मित्रांनो, केबीपी एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. बरेच दिवस बरेच महिने रखडलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च 2021ला रविवारी घेण्याचं निश्चित झालेलं आहे. आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं नवीन दिलेल्या जाहिरातीनुसार किंवा नवीन दिलेल्या टाइम टेबलनुसार राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्च 2021ला रविवारी असल्यामुळे आता जे कोणी या प्रोसेसमध्ये होते किंवा परीक्षेचे फॉर्म भरून झालेले, त्याच्यानंतर परीक्षा डिक्लेअर तारखा झालेल्या, परीक्षा लॉकडाऊनमुळे पोस्टपोन झालेली आणि त्याच्यानंतर आता ही परीक्षा डिक्लेअर झालेली आहे 14 मार्च 2021ला. दोन प्रश्न प्रामुख्यानं मुलांच्या पुढं इथं उपस्थित होऊ शकतात. एक तर पहिला केलेला अभ्यास, लॉकडाऊनमध्ये पडलेला गॅप कदाचित, आणि आता ह्या साधारणपणे आपल्याला स्टडी स्ट्रॅटेजी जर काढायची असेल किंवा स्टडी स्ट्रॅटेजी राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी निर्माण करायची असेल तर फक्त 54 दिवस आपल्या हातामध्ये आहेत. प्रश्न असा पडतो की पहिला 54 दिवसामध्ये आपण स्टडी करायचा, रिव्हिजन करायचं, क्वेश्चन पेपर सोडवायचे का आणखी मायक्रो नोट्स वाचायच्या. आता दुसरा प्रश्न असा पडतो की जर पुनश्च सुरुवात करायची असेल तर वेळ कमी आहे, कारण 53 दिवसांमध्ये अगदी सुरुवातीपासून म्हणजे मुळापासून जर पुस्तकं वाचायची म्हणली तर राज्यसेवेचा इतका व्हास्ट सिलेबस आहे, ज्याचे 2 पेपर आहेत आणि त्या 2 पेपरचा अभ्यास या 54 दिवसामध्ये होणं अवघड आहे. दुसरी स्ट्रॅटेजी आपल्याला अशी वापरायला पाहिजे की ह्या 54 दिवसाचा वापर करून आपल्याला जर राज्यसेवा पूर्व परीक्षा 14 मार्चला जी होणारी आहे ती क्रॅक करायची असेल, पासआउट व्हायचं असेल तर निश्चितपणानं काय स्ट्रॅटेजी पाहिजे. तर सिलेबसकडे आपण सुरुवातीला थोडंसं लक्ष देऊया आणि सिलेबस नंतर आपल्याला ह्या 54 दिवसामध्ये काय टाइम टेबल आखून कशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे, अगोदर अभ्यास झालेला आहे त्याचं रूपांतर आपल्याला रिव्हिजनमध्ये कसं करावं लागेल, रिव्हिजनचं रूपांतर मायक्रो नोट्समध्ये, आणि काय लक्षात ठेवायचं, किती लक्षात ठेवायचं, किती तास अभ्यास करायचा, या सगळ्याची गरज आपल्याला या साधारणपणे 50 ते 54 दिवसामध्ये आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपण पेपर पहिला आणि पेपर दुसरा जो राज्यसेवेचा आहे 14 मार्चला होणारा, पेपर पहिल्यामध्ये 100 प्रश्न आणि 200 गुण, पेपर दुसऱ्यामध्ये 80 प्रश्न आणि 200 गुण अशी ही स्वरूप आहे. हे वास्तविक तुम्हाला माहिती आहेच, पण थोडंसं पुढचं बघण्या अगोदर आपल्याला थोडं ओव्हरलुकिंग याच्यावरती करावं लागेल. एक की अभ्यासक्रम पहिल्या पेपरचा अगदी ओव्हरलुकिंग करायचं म्हटलं तर साधारणपणे त्याच्यामध्ये 7 टॉपिक आहेत. पहिला टॉपिक आहे चालू घडामोडी, करंट अफेअर्स म्हणतो त्याला आपण. इतिहास आहे, भूगोल आहे, राज्यव्यवस्था, अर्थशास्त्र, पर्यावरण आणि सामान्य विज्ञान असे 7 टॉपिक्स आहेत त्याच्यामध्ये. पेपर 2 जर बघितला आपण तर आकलन क्षमता, वैयक्तिक व संवाद कौशल्य, तार्किक व विश्लेषण, त्याच्यानंतर निर्णय निर्धारण व समस्या निवारण, सामान्य बौद्धिक क्षमता, मूलभूत संख्याशास्त्र, मराठी आणि इंग्रजी भाषा, आकलन क्षमता किंवा आकलन कौशल्य. पेपर पहिला आणि पेपर दुसरा या दोन्हीचं कॉम्बिनेशन किंवा दोन्हीचा अभ्यास एकत्रच करावा लागेल आपल्याला, आणि एकत्र करूनच आपल्याला ह्या 53 दिवसाची स्ट्रॅटेजी मिळवावी लागेल किंवा तयार करावी लागेल. पहिली गोष्ट आपल्याला असं करावं लागेल, ज्यावेळेला मी 54 दिवस किंवा 53 दिवस एका दुसरा दिवस इकडे तिकडे होऊ शकतो, पण सरासरी आपण जर बघितलं तर या 2 पेपरचा अभ्यास करण्यासाठी 54 दिवस आहेत आपल्याकडे. जर आपण 15 जानेवारी किंवा 16 जानेवारीपासून साधारणपणे 14 मार्चपर्यंत जर डिसाईड केलं तर 16 जानेवारी ते 17 फेब्रुवारी बरोबर 1 महिना म्हणजे 30 डेज मिळतात आपल्याला. 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी पुन्हा 11 दिवसाचा एक कप्पा करायचा त्याच्यामध्ये. 1 मार्च ते 7 मार्च 7 दिवस, 8 मार्च ते 12 मार्च 5 दिवस आणि 13 मार्च 1 दिवस आणि 14 मार्चला परीक्षा. आता ही ज्यावेळेला स्ट्रॅटेजी आपण दिवसाचं विभागणी करतो किंवा आपल्याला जे उपलब्ध दिवस आहेत त्या उपलब्ध दिवसामध्ये आपण ज्या वेळेला हे डिव्हायडेशन करतो दिवसांचं, आणि मग डिव्हायडेशन किंवा टप्पे केल्यानंतर प्रत्येक टप्प्यामध्ये आपल्याला काय वाचायला पाहिजे, काय रिव्हिजन करायला पाहिजे, कोणत्या क्वेश्चन पेपरचं सोडवायला पाहिजेत, या सगळ्याची मूलभूत माहिती घ्यावी लागेल. म्हणजे आपल्या डोळ्यापुढं एक योजना किंवा एक प्लॅन बनवत असताना 54 दिवस आहेत आणि 54 दिवसाचे जर टप्पे पाडायचे झाले अभ्यासाचे तर पहिला 30 दिवसाचा टप्पा पाडा, दुसरा 11 दिवस, 7 दिवस, 5 दिवस, 1 दिवस असे टप्पे पाडायचे. 16 जानेवारी ते 17 फेब्रुवारी हे 30 दिवस आपल्याला मिळतात. ह्या 30 दिवसामध्ये कुठेही गोंधळ प्लॅनिंगमध्ये न करता जर आपल्याला स्ट्रॅटेजी करायची असेल, आखायची असेल किंवा एक चौकट टाकायची असेल अभ्यासाची की दिवसभर आपल्याला वेळ आहे असं गृहीत धरून आपण साधारणपणे अभ्यास करतोय.
मिनिमम 12 तास अभ्यास झाला पाहिजे ह्या 54 दिवसामध्ये आणि 12 तास अभ्यासाला आपल्याला वेगळे काढावेच लागतील, दुसरं कोणतंही काम न करता. राज्यसेवा पूर्व परीक्षा जी 14 मार्चला आहे त्याच्यासाठीचे दिवसाचे 12 तास जास्त काढायचे असतील तर त्यांनी जास्त काढले तरी चालतील, पण मिनिमम 12 तासामध्ये आपल्याला हे सगळं टाइम टेबल करायचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला 16 जानेवारीपासून जर सुरू केला आपण तर 17 फेब्रुवारीमध्ये पहिले जे 30 दिवस आहेत, पहिल्या 30 दिवसामध्ये आपली काय स्ट्रॅटेजी असायला पाहिजे अभ्यासाची. तुमचा पहिला अभ्यास आहे असं गृहीत धरून किंवा पहिला अभ्यास थोडाफार तरी केलेला आहे 50% असं गृहीत धरून आपण ही स्ट्रॅटेजी आखतोय. 16 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या 30 दिवसामध्ये साधारणपणे आपल्याला असं करता येईल की याचे 3 टॉपिक घ्यायचे. पेपर 1 मधले 3 टॉपिक. जर एका दिवशी आपल्याला 12 तास मिळत असतील, 11 तास मिळत असतील तर चालू घडामोडी शेवटी आपण दिवसातला 54 दिवसामध्ये 2 किंवा 1 तास आपण चालू घडामोडीला कंपल्सरी द्यायचा. म्हणजे एकूण जेवढे 54 दिवस मिळत आहेत त्याच्यामधला 1 तास डेली आपण चालू घडामोडीला दिला पाहिजे. चालू घडामोडीचं आकलन करत असताना अडगळीत पडलेल्या सुद्धा काही घटना असतील किंवा त्याची स्ट्रॅटेजी काय आहे बघून जेवढ्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती असतील, राष्ट्रीय पातळीवरती असतील, राज्य पातळीवरती असतील, ज्या काही घडामोडी घडलेल्या आहेत त्याच्या संबंधीची माहिती, त्याच्या संबंधीचे पॉइंट्स डिटेलमध्ये माहिती, फक्त 1 सेंटेन्स 1 आन्सर असले 1 क्वेश्चन असले पॉइंट्स काढायचे नाही त्याच्यामध्ये. तर डिटेल एखादा मुद्दा घेतला कोविड-19 तर डिटेलमध्ये त्याचा स्टडी करायचा. म्हणजे रोज 1 तासामध्ये आपले साधारणपणे एक 8-10 पॉईंट जरी झाले डिटेलमध्ये की त्याच्यामधून पुन्हा 20-30 पॉईंट्स तयार होतील. म्हणजे कोणताही क्वेश्चन त्याच्यावरती अलीकडे माहिती आहे तुम्हाला 1 लाईन सेंटेन्स क्वेश्चन्स नसतातच याच्यामध्ये. प्रश्न देतात त्याच्या खाली पर्याय ABCD, मग ABC आहे का BC आहे का CD आहे का यापैकी नाही. आणि म्हणून चालू घडामोडीचा अभ्यास करत असताना 1 लाइनर क्वेश्चन तर डोक्यातूनच काढा, पण त्या एखाद्या मुद्द्याबद्दलची करंट इव्हेंट बद्दलची डिटेल माहिती आणि त्याच्यामधून निर्माण होणारे वेगवेगळे प्रश्न तयार करून आपल्याला अभ्यास करावा लागेल. म्हणजे 54 दिवसामध्ये आपल्याला चालू घडामोडी हा दररोज मिनिमम 1 तास आणि मॅक्झिमम 2 तास द्यायला पाहिजेत, म्हणजे या विषयाची तयारी होऊ शकेल. 16 जानेवारी ते 17 फेब्रुवारी ह्या 30 दिवसामध्ये आपल्याला स्ट्रॅटेजी अशी वापरावी लागेल. इतिहास, भूगोल आणि राज्यव्यवस्था हे 3 विषय आहेत. ते 3 विषय साधारणतः 2-2 तास वाचायचे. म्हणजे इतिहास 2 तास, भूगोल 2 तास, हे दिवसाचं प्लॅनिंग सांगतोय मी, 11 ते 12 तासाचं. इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था हे 2-2 तास घ्यायचे, म्हणजे बेसिक 6 तास ह्या 3 विषयासाठी होतील. दुसरं आकलन क्षमता असेल, वैयक्तिक संवाद कौशल्य असेल, तार्किक विश्लेषण असेल, पेपर 2 साठीचे पुन्हा 6 तास द्यायचे. म्हणजे पहिल्या पेपरसाठी 6 तास आणि दुसऱ्या पेपरसाठी 6 तास असे 1 महिनाभर आपण एक टाइम टेबल करायचं. म्हणजे राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या 2 पेपरचं कॉम्बिनेशन करत असताना, स्टडी करत असताना 16 जानेवारी ते 17 फेब्रुवारी हे जे 30 दिवस आहेत, 30 दिवसामध्ये निम्मा दिवस फर्स्ट पेपर, निम्मा दिवस सेकंड पेपरसाठी द्यायचा आणि 1 तास साधारणपणे किंवा 2 तास चालू घडामोडीसाठी कंपल्सरी द्यायचे. म्हणजे याच्यामधून काय होईल, 1 महिन्यामध्ये आपला हा बऱ्यापैकी अभ्यासक्रम होऊन जाईल, पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचा. ज्यावेळेला आपण आता इतिहास वाचतो, ज्यावेळेला आपण दिवसातले 2 तास इतिहासासाठी देतो त्यावेळेला ओव्हर रिडिंग महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, फास्ट रिडिंग याच्यामध्ये महत्त्वाचं. कुठेही विषयामध्ये रेंगाळत न बसता आपल्याला माहिती आहे, आपण स्ट्रॅटेजी आखलेली आहे, पाठीमागे आलेले क्वेश्चन पेपर, ज्यावेळेला इतिहासाचं मटेरियल आपण वाचतो, एखादं पुस्तक वाचतो त्यावेळेला त्याच्यामध्ये काय महत्त्वाचं नाही हे आपल्याला समजत आहे असं गृहीत धरून ह्या 54 दिवसामधलं नियोजन आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून ज्यावेळेला आपल्याकडे जेवढी पुस्तकं आहेत महत्त्वाची तेवढी पुस्तकं ओव्हरलुकिंग करून संपवायची. आणि संपवण्याचा एक फायदा असा होतो, तुमच्याकडे कॉन्फिडन्स येतो, आत्मविश्वास येतो. एकच पुस्तक 4, 5, 10 वेळा वाचत बसण्यापेक्षा तुमच्याकडे 3 पुस्तकं इतिहासाची असतील, भूगोलाची असतील, तर आपण जे टाइम टेबल केलेलं आहे 16 ते 17 जानेवारीमध्ये 2 तासामध्ये एखादं पुस्तक वाचून झालंच पाहिजे, पॉईंट तरी वाचून झाले पाहिजेत त्याचे मेन. म्हणजेच आपल्याला ह्या 54 दिवसामध्ये रिडिंग कम रिव्हिजन अशा पद्धतीचं नियोजन करावं लागेल. म्हणजेच प्रत्येक दिवशी 16 जानेवारी ते 17 फेब्रुवारी ह्या 30 दिवसामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, आकलन, वैयक्तिक संवाद कौशल्य, तार्किक विश्लेषण, पेपर फर्स्ट मधले 3 टॉपिक, पेपर सेकंड मधले 3 टॉपिक
18 फेब्रुवारी त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा याच्यामधले राहिलेले 3 टॉपिक अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान आणि पुन्हा पेपर सेकंडमध्ये राहिलेले 3 टॉपिक किंवा 4 टॉपिक आहेत ते. आणि म्हणून निम्मा दिवस पेपर फर्स्ट, निम्मा दिवस पेपर सेकंड, पुन्हा राहिलेले टॉपिक निम्मा दिवस पेपर फर्स्ट, निम्मा दिवस पेपर सेकंड आणि रोज मात्र 1 ते 2 तास चालू घडामोडीसाठी याच्यामध्ये द्यायला हवेत. आता हे झालं महिनाभराचं टाइम टेबल. याच्यामधून तुमचा बेस पक्का होईल. जे तुम्ही पहिलं वाचलेलं असेल ते ओव्हरलुकिंग होईल, पहिलं नोट्स काढलेले असतील ते सगळं वाचून होईल, काय वाचायचं राहिलेलं असेल तेही वाचून होईल ह्या महिनाभराच्या वेळेमध्ये. कारण 12 तास आपण देतोय, 30 दिवसामध्ये ह्या दोन्ही टॉपिकचे सगळे, दोन्ही विषयाचे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडचे संपूर्ण विषय वाचून होतील. दुसरा टप्पा चालू होतो 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारीपर्यंत, म्हणजे 11 डेज फक्त मिळतात. ह्या 11 डेजमध्ये पहिल्या महिन्यामध्ये जे आपल्याला आलं नाही, जे आपल्याला अवघड वाटतंय, जे आपण लिहून काढलेले पॉईंट्स आहेत त्याच्यावरती भर द्यायचा. पुन्हा सगळं वाचत बसायचं नाही दुसऱ्या टप्प्यामध्ये. 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी या 11 दिवसामध्ये फक्त ज्याला आपण रिव्हिजन टाईप म्हणतो, असं रिव्हिजन म्हणजे लास्ट फिनिशिंग म्हणतो त्या पद्धतीनं ते फिनिशिंग आपल्याला करायचं आहे. जे आपण 30 दिवसामध्ये वाचलं त्याच्यामध्ये 75% आपल्याला येत असतं. राहिलेलं 25% आहे जे अवघड वाटतं, लक्षात राहत नाही, कन्फ्युजनचे पॉईंट्स आहेत, ते सगळे 18 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 18 फेब्रुवारी ते 28 मध्ये 11 डेजमध्ये हे कंप्लीट करायचे. म्हणजे बेसिक स्टडी झाला तुमचा 1 महिन्यामध्ये, इम्पॉर्टंट स्टडी झाला तुमचा पुढच्या ह्या 11 दिवसामध्ये. प्रत्येक टॉपिक असेल याच्यामध्ये जे अवघड वाटतंय, जे कन्फ्युजन वाटतंय, जे चुकेल असं वाटतंय त्याच्यावरती भर देण्यासाठी हे 11 दिवस वापरायचे. पहिल्या महिन्यामध्ये संपूर्ण स्टडी, दुसऱ्या 11 दिवसामध्ये अवघड महत्त्वाचे रिव्हिजन टाईपचे जे पॉईंट्स, कन्फ्युजनचे पॉईंट्स आहेत, बऱ्याच वेळा वाचल्यानंतर सुद्धा लक्षात राहत नाहीत, ते आपण कलेक्ट करायचे आणि तोंडपाठ झाले पाहिजेत अशा पद्धतीनं थोडं विस्तृतपणे वाचायचे. हे 11 दिवसाची स्ट्रॅटेजी झाली. 1 मार्च ते 7 मार्च हे 7 दिवस तुम्हाला क्वेश्चन पेपर सोडवण्यासाठीचे आहेत. रोज तुम्ही 2 पेपर सोडवा, पेपर 1 आणि पेपर 2 हे सोडवायचेच. 1 मार्चला 2 पेपर, 2 मार्चला 2 पेपर, 3 मार्चला 2 पेपर, असे 7 मार्चपर्यंत तुम्ही 2-2 पेपर सोडवा. असे 7 दिवसाची स्ट्रॅटेजी आहे. 7 दिवसामध्ये 14 पेपर दोन्ही मिळून होतील तुमचे. हे पेपर सोडवल्यानंतर हे पेपर तपासून पहा. तपासून पाहिल्यानंतर 2-3 गोष्टी आपल्याला याच्यामध्ये आकलन करता येईल. याचं पेपर सोडवण्यासाठी तुम्ही 7 दिवस, सराव पेपर सोडवण्यासाठी हे 7 दिवस दिलेच पाहिजे. 7 दिवसामध्ये 7 वेळा परीक्षा तुम्हाला द्यावी लागेल. त्याचं ॲनालिसिस करावं लागेल. काय चुकतंय, वेळेत पेपर होतोय की नाही, किंवा वेळेत पेपर होण्यासाठी आपल्याला काय नियोजन करावं लागेल, सर्वप्रथम आपल्याला कुठून सुरुवात करावी लागेल, काय सोडवावं लागेल, चुकते कुठं, कन्फ्युजन कुठे होतंय, वेळ कुठे कमी पडतोय, कोणत्या सेक्शनसाठी वेळ जास्त द्यायचा, किती फास्ट सोडवायला पाहिजे, काय अवघड प्रश्न आहेत ते सोडवायचे नाहीत का, हे सगळी स्ट्रॅटेजी तुमची 1 मार्च ते 7 मार्च ह्या 7 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. हे होत असताना चालू घडामोडीचा स्टडी आपण चालूच ठेवलेला आहे. दुसरी गोष्ट 8 मार्च ते 12 एप्रिल हे शेवटचे 5 दिवस तुमच्याकडे आहेत. पूर्णपणे रनिंग रिव्हिजन याला म्हणतो आपण. हे रनिंग रिव्हिजन तुम्हाला 5 दिवसामध्ये व्हायला पाहिजे. आणि म्हणून 8 मार्च ते 12 मार्च 5 दिवसामध्ये एक फिनिशिंग, लास्ट फिनिशिंग ज्याला म्हणतो आपण, लास्ट रिव्हिजन ज्याला म्हणतो, की आपलं सगळं झाल्यानंतर आपण रिलॅक्समध्ये सगळं रिव्हिजन करतो आणि हे रिव्हिजन आपल्याला 5 दिवसामध्ये करावं लागेल. 13 मार्च 1 दिवस राहतोय परीक्षेच्या अगोदरचा, तो अगदी रिलॅक्समध्ये घालवायचा. अगदी फार बोजा न घेता, अभ्यासाचं टेन्शन न घेता या दिवसाचं नियोजन परफेक्ट करायचं. 13 मार्चला तुम्ही दडपण घ्यायचं नाही, प्रेशर घ्यायचं नाही, अजिबात कशाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि फ्रेशपणे 14 मार्चच्या एक्झामसाठी आपण तयार व्हायचं. आणि म्हणून 13 मार्चला आपण साधारणपणे प्रिपेअर व्हायचं 14 मार्चसाठी, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या, सर्व साहित्यासह. आणि म्हणून 13 मार्च दिवशी रिलॅक्स आणि 14 मार्चला अगदी मग परीक्षेच्या हॉलमध्ये जाईपर्यंत तिथे गेल्यानंतर सुद्धा अभ्यास करणारे भरपूर जण आढळतात आपल्याला. या कुठल्याही गोष्टीचं दडपण घ्यायचं नाही. लक्षात ठेवा, परीक्षेला जात असताना बऱ्यापैकी सर्वांची परिस्थिती एकच असते, गोंधळलेली असते. काही जण जे त्यातले माहीर असतात ते मात्र व्यवस्थित नियोजन केलेलं असतं, ते डगमगत नाहीत. आणि म्हणून ज्यावेळेला मी 54 दिवसाचं नियोजन सांगितलं 16 जानेवारी ते 13 मार्चपर्यंत, कारण 14 मार्चला परीक्षा आहे. परीक्षा क्रॅक करायची असेल, परीक्षा पास व्हायचं असेल तर अभ्यास तर पाहिजेच, पण अभ्यासापेक्षा अतिशय महत्त्वाचं पाहिजे ते तुमचा कॉन्फिडन्स. अतिशय महत्त्वाचं पाहिजे परीक्षेच्या दिवसाचं नियोजन. अतिशय महत्त्वाचं आहे मायक्रो नोट्स.
अतिशय महत्त्वाचं आहे. मागच्या प्रश्नपत्रिकांचं जे पूर्वी तुम्ही अनालिसिस केलेलं असेल त्याच्यामधून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात आणि म्हणून बऱ्यापैकी अभ्यास झालेला आहे किंवा चांगला झालेला आहे असं गृहीत धरून जर आपण हे नियोजन 54 दिवसाचं केलं तर निश्चितपणानं आपल्या अभ्यासाला एक दिशा मिळेल आणि राज्यसेवा परीक्षा पास व्हायला कोणतीही अडचण येणार नाही. आणि म्हणून पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड दोन्हीलाही वेळ द्या. दोन्हीचंही टाइम टेबल तुमच्या पद्धतीनं करू शकता. साधारणपणे एवढ्या टप्प्यामध्ये जर आपण 4-5 टप्प्यामध्ये त्याची विभागणी केली तर निश्चितपणाने याचा फायदा होऊ शकेल. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट अशी की तयारी झाली. आता तुमची तयारी झाल्यानंतर पेपर सोडवत असतानाचं नियोजन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि म्हणून भले भले ज्या वेळेला गारद होतात, भले भले ज्या वेळेला कन्फ्युजनमध्ये जातात त्यावेळेला मात्र आपण स्वतःपुरतं अतिशय कॉन्फिडन्स असायला पाहिजे. आणि म्हणून राज्यसेवा ही ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षा आहे. ऑब्जेक्टिव्ह टाईप परीक्षेचं टेक्निक हे अतिशय वेगळं असतं आणि म्हणून तुम्ही एखाद्या विषयावरचं खूप नॉलेज तुम्ही मांडू शकाल पण ऑब्जेक्टिव्ह टाईपमध्ये वेळेला आठवणं, ते लिहिणं पेपरमध्ये आणि कन्फ्युजन न होणं अशा काही गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. बरेच सक्सेस झालेले सांगत असतात पण ऑब्जेक्टिव्ह परीक्षा पास होण्याचं जर टेक्निक एकदा आत्मसात झालं की आपल्याला काही अडचण येत नाही. आणि म्हणून 14 मार्च रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी जर नियोजन करायचं असेल तर माझ्या माहितीप्रमाणे असं जर नियोजन केलं साधारणपणे 6 टप्प्यामध्ये, पहिला टप्पा 30 दिवस, दुसरा टप्पा 11 दिवस, तिसरा टप्पा 7 दिवस, चौथा 5 दिवस आणि पुन्हा 1 दिवस आणि परीक्षा. या सगळ्या टप्प्यांमध्ये मी सांगितलं काय करायचे. पहिल्या टप्प्यामध्ये 30 दिवसामध्ये अभ्यास कंप्लीट करायचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये रिव्हिजन करायचं, तिसऱ्या टप्प्यामध्ये क्वेश्चन पेपर सोडवायचे, चौथ्या टप्प्यामध्ये साधारण 5 दिवस राहतात त्याच्यामध्ये पुन्हा एकदा रिव्हिजन करायचं आणि रिलॅक्स 13 मार्च आणि 14 मार्चची एक्झाम. पूर्व परीक्षा पास होण्यासाठी तुम्हाला हजरजवाबीपणा म्हणण्यापेक्षा पेपरमध्ये आन्सर शोधतानाचं कौशल्य अतिशय महत्त्वाचं आहे. तुम्हाला किती येतं याच्यापेक्षा तुम्ही कसं प्रेझेंट करता, ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चनमध्ये आन्सर कसं सिलेक्ट करता, वेळेत कसं सिलेक्ट करता ही स्ट्रॅटेजी महत्त्वाची. आणि म्हणून मित्रांनो P1 P2 म्हणजे पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंडसाठी तुम्हाला जे 54 दिवस मिळालेले आहेत राज्यसेवा परीक्षेसाठी त्या परीक्षेची तयारी करत असताना मी आजच्या लेक्चरमध्ये तुम्हाला हे टाइम टेबल दिलेलं आहे. या टाइम टेबलमध्ये मी सांगितलं की पहिल्या दिवशी तुम्ही 3 विषय घ्या, इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था, आकलन क्षमता, वैयक्तिक व संवाद कौशल्य, तार्किक विश्लेषण हे घ्या म्हटलं. हे घ्यायचं म्हणजे काय वाचायचं, इतिहास वाचायचं म्हणजे काय वाचायचं, नक्की कुठले पॉईंट्स वाचायचे, परीक्षेला नक्की कुठले पॉईंट येण्याची शक्यता असते. दुसऱ्या दिवशी पुन्हा 3 विषय घ्यायचे, अर्थशास्त्र, पर्यावरण, सामान्य विज्ञान. राहिलेले P2 मधले पुन्हा 3 विषय घ्यायचे. हे विषय घेत असताना त्याच्यामध्ये काय वाचायचं, कशावरती भर द्यायचा याच्या संबंधीचा नेक्स्ट व्हिडिओ आपण बनवणार आहोत. साधारणपणे प्रत्येक दिवशी आपण एक व्हिडिओ याचा टाकत आहोत परीक्षा होईपर्यंत. साधारण त्याचा तुम्हाला जास्तीत जास्त फायदा होईल असं माझं मत आहे. तर मित्रांनो बी कॉन्फिडंट अँड बी प्रिपेअर फॉर दिस एक्झामिनेशन. आणि म्हणून 14 मार्चच्या एक्झामसाठी राज्यसेवा पूर्व परीक्षा पास होऊन क्लास 1 अधिकारी होण्यासाठी तुम्हा सर्वांना माझ्या खूप खूप शुभेच्छा. हे सगळं केल्यानंतर सुद्धा तुमच्या स्वतःचं काही टाइम टेबल असेल, टेक्निक असेल तेही तुम्ही वापरू शकता. पण वेळच कमी आहे, खूपच दिवस कमी आहेत, अभ्यास झालेला नाही असं न करता दिलेल्या वेळेचा किंवा मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून आपण ही परीक्षा पास व्हाल अशी मला मनोमन अपेक्षा आहे. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.